2025 महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये गोळा कसा फेकायचा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, भरपूर डिमांड होते। तर मी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे की आपल्याला पोलीस भरतीचा गोळा कशा प्रकारे फेकायचा आहे, स्टेप वगैरे आपल्याला कशा प्रकारे घ्यायचे आणि कोणकोणत्या आपल्याला चुकानी करायचे आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ते फेकून सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। जे टेक्निकल आहे ते टेक्निक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला गोळा फेकायच्या वक्ती टेक्निक कशा प्रकारे घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला गोळा आउट ऑफ कसा फेकायचा याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी चॅनल, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपण अपडेट या ठिकाणी देत असतो। पोलीस भरतीच्या वक्ती आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे, पोलीस भरतीचा जो गोल राहते तर आपल्याला जे अंतर मोजायचं आहे तर 6.5 पाय आपल्याला मोजायचे बघू शकता। 1 झालं, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 6.5 म्हणजे एवढा याच्या अंदरूनच आपल्याला या ठिकाणी गोळा फेकायचा आहे। हा जो गोल आहे एवढाच गोल त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्यावेळेस आपण भरतीत जेव्हा जातो, आपण पोलीस भरतीच्या भरतीमध्ये जातो, आपल्याला 3 चान्स दिलं जातं ते गोळा फेकसाठी। तर आपल्याला याच्या अंदरून या ठिकाणी फेकायला लागते, ह्या गोलच्या अंदरून, आणि 3 आपल्याला चान्स असे फेकायचे। एक तुम्हाला एक उदाहरण दाखवून राहिलो, ह्या समजा एक गोळा फेकला आपण, तर आपल्याला इथं थांबायला लागत, तर इथून असं डायरेक्ट असं निघून जायचं आपल्याला असं, ठीक आहे। तर असे 3 चान्समध्ये आपल्याला असं गोलच्या बाहेर या ठिकाणी निघून जायचं आहे। तर एवढं काही आपल्याला लक्ष ठेवायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे 3 चान्स आपल्याला, आणि त्याचबरोबर जे आपला गोळा फेकायच्या वक्ती जे आपल्याला या ठिकाणी फाऊल नाही गेला पाहिजे, इकडे आपला पाय नाही गेला पाहिजे। पाय जर गेला तर सर्व काही जे मेहनत आहे हे सर्व या ठिकाणी पाण्यामध्ये फेरली जाणार, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता गोळा कसा फेकायचा, तर सर्वात गोष्ट जे गोळा जाते आउट ऑफ जाते, पण त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्ट लक्ष ठेवायचं आहे की गोळा फेकताना आपल्याला हा जो गोळा हा या ठिकाणी पक्काट पकडायचा आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर स्टेप आपल्याला घ्यायचे आहे। जे पण विद्यार्थी नवीन असेल, जवळ येऊन थोडा, जे पण विद्यार्थी नवीन असेल तर अशी स्टेप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, बघू शकता तुम्ही या ठिकाणी असा या ठिकाणी स्टेप घ्यायचे आहे, असा श्वास आपल्याला घ्यायचा आणि इथून जे विद्यार्थी मिळून पुरा असा आपल्याला जोर लावायचा आहे। तो गोळा आहे, हा जो गोळा आहे की नाही, इथून पुरी अशी ताकद आपली गेली पाहिजे वरता, ठीक आहे। तर याकडे मी तुम्हाला फेकून दाखवतो या ठिकाणी, मी थांबन आमच्या भाऊ मोठा भाऊ आहे ना। होऊन घ्या। तर एवढा असा आपला गोळा या ठिकाणी आउट ऑफच्या सुमार चालला जाते, असा फेकायला लागते, ठीक आहे। एक वेळ अजून तुम्हाला फेकून दाखवतो, व्हिडिओ करता करता ऑटो चालला, हो घेतो, एक वेळ अजून घेतो सूरज, अबे आडवा घेतो। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गोळा फेकायचा मी फेकून या ठिकाणी दाखवला। मेन म्हणजे गोळा फेकायच्या वक्ती आपल्याला पक्काट जे आहे ते आपल्याला बरोबर पकडायचं आहे, आणि त्याचबरोबर जेवढी पण ताकद आहे ते पुरी इथून या ठिकाणी ताकद आपल्याला लावायची वरतं, ठीक आहे। तर वरतं इथून आपल्याला जास्त जोरात या ठिकाणी फेकायचं आहे, जेवढी पण ताकद आहे तेवढी ताकद आपल्याला या ठिकाणी लावायची, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर गोळा फेकूनच नाही झालं तर त्याची एक्सरसाइज आपल्याला करावं लागते, एक लक्षात ठेवा। तर ज्या एक्सरसाइज आहे, तर ज्या एक्सरसाइज आपल्याला असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। गोळ्याला असा या ठिकाणी खेळवायचा आहे, त्याचबरोबर जे प्रॅक्टिस करायची वक्ती जो गोळा आहे असं सुद्धा आपल्याला वरतं फेकायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी काही आपल्याला वर्कआउट करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, याचा आपल्याला या ठिकाणी व्यायाम करायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे हा जो गोळा आहे या ठिकाणी असा झाला तर आपल्याला या ठिकाणी फिरवायचा आहे, तर अशी सुद्धा या ठिकाणी एक्सरसाइज करायची आहे। त्याचबरोबर हा गोळा असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक्सरसाइज या ठिकाणी करायची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून हाताचे सुद्धा आपल्याला एक्सरसाइज या ठिकाणी करायची आहे। तर अशी काही आपल्याला म्हणजे 10 मिनिटं तरी आपल्याला या ठिकाणी असं राहायचं, एक लक्षात ठेवा। हे काही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे,
10 मिनिटं आपल्याला असं राहायचं आहे. त्याचबरोबर एका हातावर झालं, ठीक आहे, एका हातावर सुद्धा 5 मिनिटं असं आपल्याला या ठिकाणी, त्याचबरोबर ह्या हातावर 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, ठीक आहे. तर हे काही आपल्याला एक्सरसाइज सुद्धा या ठिकाणी करायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर थांबतो, भेटूया नेक्स्ट मध्ये. जय हिंद, जय भारत.